हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. नाही नको, आपण उद्याच ना, तसेही बाबा नेतील तिला डॉक्टरकडे आणि आपण जातोय ना उद्या, तसंही ती राहील. अंजली स्वतःला सावरत त्याला समजवते, आर यू शुअर? नाहीतर निघूया. नाही अरे, उद्याची मीटिंग महत्त्वाची आहे. धीरज सरांच्या ड्रीम प्रोजेक्टला इन्व्हेस्टर मिळतील. खूप जणांनी इंटरेस्ट दाखवला आहे आपल्या ह्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये. आपल्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. इन्व्हेस्टर मिळवू ग आपण. पण आता डॉलची तब्येत महत्त्वाची आहे असं मला वाटतंय. तिचा पडलेला चेहरा बघवत नाही ग मला. अंकुश, ती ठीक आहे आणि स्ट्रॉंगसुद्धा. सगळे आहे तिथे तिची काळजी घ्यायला आणि तसंही आपण उद्या जातच आहोत ना. ही मीटिंग झाली की निघू लगेच. पार्टीसाठी नको थांबूया प्लीज. उगाच असं निघून गेल्यामुळं आपलं बॅड इम्प्रेशन नको पडायला त्यांच्यावर. चालेल, ठीक आहे. पण आता एक ऐकशील माझं? तू घरी फोन कर. मी डॉक्टर अंकलना घरी पाठवतो. तो चेक करेल डॉलला आणि टेस्टही करतील. अरे पण आता पण नको प्लीज. माझ्या समाधानासाठी माझं मन खरंच नाही लागणार. बरं ठीक आहे, मी सांगते कॉल करून मोठ्या आईला. हो लगेच सांग. अर्ध्या तासात पोहोचतील ते घरी. डॉक्टर, मी अंकलला कॉल करून सांगतो. सांगते. अंजली ठीक होईल. अंजली ती ठीक होईल. आपण जायच्या आधी डोंट वरी. अंकुश तिला धीर देतो. हो. अंजली त्याला स्माईल देते. अंकुशने पाठवलेले डॉक्टर चिवला चेक करतात. हाय, तसे काही काळजीचं कारण नाही. तुम्ही तिला मी देतो ते औषधं वेळेवर द्या आणि आराम करू द्या. उद्यापर्यंत ठीक होईल ती. हो चालेल. पण डॉक्टर, असा अचानक ताप म्हणजे काही काळजीचं कारण तर नाही ना? अंजलीचे बाबा काळजीने विचारतात. नाही, तसं काही नाही. क्लायमेट चेंज झाल्यामुळे झाले. लहान मुलाला लवकर इन्फेक्शन पकडतं, त्यामुळे बाकी काही नाही. ओके. डॉक्टर निघाल्यावर अंकुशला फोन करून सांगतात. चिवू ठीक आहे. व्हायरल फीवर आहे फक्त. उद्यापर्यंत ठीक होईल. ते ऐकल्यावर अंकुशचा जीव भांड्यात पडला. कॉल झाल्यावर त्याने अंजलीलाही चिवू ठीक असल्याचं सांगितलं. त्यामुळेही थोडी रिलॅक्स झाली. रात्री परत चिवू झोपेत कणत होती. पुन्हा ताप चढला होता. मोठ्या आईने तिला तेव्हा डोक्यावर थंड पाण्याच्या घड्या ठेवल्या. थोड्या वेळाने बरे वाटल्यावर चिवू शांत झोपी गेली. सकाळी ती उशिराच उठली होती. मोठ्या आईने नाश्ता भरवून तिला मेडिसिन दिल्या. चिवू अज्जूच्या मांडीवर डोके ठेवून टीव्ही बघत होती. चिवू, सोनू, ताप नाही ना बाळा आता तुला? चिवू नाही मध्ये मान हलवते. अरे वा, माझ्या चिवताईची आज मम्मा येणार म्हणून ताप पण भूर पळून गेला वाटतंय. अज्जू तिच्याकडे बघत हसत बोलतात. चिवू अज्जूकडे बघून गोड स्माईल करते. अज्जू, मम्मा कधी येणार? सोनू, संध्याकाळपर्यंत येईल हो मम्मा. पण तू जेवून आराम कर, म्हणजे तू फ्रेश दिसशील तुझ्या मम्माला. नाही तर ती टेन्शन घेईल आणि काळजी करत राहील. अज्जू चिवूच्या केसात हात फिरवत प्रेमाने समजवत होती. चिवू हो मध्ये मान हलवते. दुपारी मीटिंग आटपून अंजली आणि अंकुश घरी येण्यासाठी निघतात. अंजली, घरी फोन केला होतास का? चिवू कशी आहे आता? अंकुश गाडी चालवत विचारतो. आणि त्यानंतर इकडे, हो सकाळी फोन केला होता मोठ्या आईला, पण चिवू झोपली होती. रात्री ताप होता थोडा. मोठ्या आईने थंड पाण्याच्या घड्या ठेवल्या. आता ठीक आहे ती. डोंट वरी. आता तू जाशील ना घरी, मग तुला बघून खुश होईल बघ ती आणि ताप पण जाईल तिचा. अंकुश अंजलीकडे बघत स्माईल करतो. अंकुश थँक्स. काल तू होतास म्हणून खूप आधार वाटला. तिच्या जवळ नसल्याने काही सुचतच नव्हतं काय आणि कसं करायचं. अंजली अंकुशला म्हणाली. अंजली, डॉल माझीही आहे ना. मलाही तुझ्या इतकीच काळजी आहे तिची.
हो रे, माहीत आहे मला. आम्ही दोघी खरंच खूप लकी आहोत की तू आम्हाला भेटलास. आय लव्ह यू, अंजली म्हणते. अंजली अंकुशच्या डोळ्यात बघत बोलते. आय लव्ह यू बोथ. अंकुश अंजलीचा हात हातात घेत त्यावर ओठ टेकवतो. मम्मा, मी तुला खूप मिस केलं. तू मला परत सोडून नाही ना जाणार? चिऊ छोटंसं तोंड करून विचारते आणि त्यानंतर नाही. बच्चा, कुठे कुठे नाही जाणार सोडून माझ्या सोनूला. अंजली तिला छातीशी घट्ट धरत मिठी मारत बोलते. दोघी एकमेकींशी बोलण्यात गुंग होत्यात की त्यांना आजूबाजूचं भान नव्हतं. अंकुश अंजलीची बॅग आणि बाकी सामान तिच्या बाबांकडे सोपवत त्या दोघींच्या बाजूला बसून कुतूहलाने त्या दोघींच्या गप्पा ऐकत होत्या. माईंनी त्याला पाणी दिलं. ह्यांच्या गप्पा लवकर संपायच्या नाहीत. तू मस्त गरमागरम उपमा खा. कॉफी पिशील ना तू? त्याला विचारतात. किचनमधून जाऊन उपम्याची प्लेट घेऊन येतात. हो चालेल, अंकुश हसत बोलतो. थोड्या वेळाने अंजलीला अंकुशची आठवण येते. ती बाजूला बघते तर तो बसून कॉफी पित होता. चिवू, तू बघितलंस का? तुझे बॉस अंकल आले आहेत. तू भेटणार नाही त्यांना. चिवू अंजलीच्या मिठीत शिरूनच अंकुशला बघत होती. अंजली नकळून चिवूला पुढे करत, जा शोनू, ते बघ तुझ्यासाठी आलेत ना, म्हणत अंकुशकडे पाठवते. अंजलीला थोडं चिवचं वागणं वेगळं वाटतं. बरं नसल्याने किंवा एवढे दिवस लांब होते तर त्यामुळे असेल असं वाटतं. अंकुश चिव पुढे हात करतो तशी ती त्याच्याजवळ जाऊन उभी राहून त्याच्याकडे बघत होती. अंकुश प्रेमाने चिवला जवळ घेतो. डॉल, कशी आहे शोनू? अंकुश तिला जवळ घेत बोलतो. मी ठीक आहे आता अंकल. हे तुझ्यासाठी. अंकुशने मोठी डेअरी मिल्क तिच्या समोर धरली. थँक्यू. ती कॅडबरी हातात घेत स्माईल करते. आणि त्यानंतर इकडे, डॉल, लवकर बरी हो आता. तुझी फुटबॉल मॅच आहे ना परवा? तू मॅच जिंकली ना की आपण सगळे तुझी फेवरेट पिझ्झा पार्टी करूयात. अंकुश चिवला मिठी मारतच बोलतो. मम्मा ओरडते, बाहेरचं खायचं नाही बोलते. चिऊ अंजलीकडे बघत हळूच बोलते. ओ, मग मी परमिशन देतो. मग करू चालेल? अंकुश डॉलला गुदगुद करतो आणि बोलतो, हो. चिऊ खळखळून हसते. बरं, मी निघतो आता अंजली. तू 2 दिवस सुट्टी घे. परवा डॉलची मॅच आहे ना? डॉल, मी येऊ ना मॅच बघायला? चालेल ना तुला? हो डॉल, हो. स्माईल करत बोलते. हो, मी नक्की येईल, प्रॉमिस. अंकुश डॉलच्या गालावर किस करत तिला खाली उतरवतो. अंकुश डोळ्यांनीच अंजलीला चिवची काळजी घे सांगत तिचा निरोप घेतो. अंकुश घरी जाऊन फ्रेश होतो. त्याची मॉम आणि आऊ बाहेर गेल्या होत्या त्यांच्या कोणत्या तरी नातेवाईकांच्या लग्नाला. तन्वी आणि डॅड अजून घरी आले नव्हते. त्यात अंकुश अचानक कोणालाच न सांगता आला होता. दादा, तुमच्यासाठी काय जेवण बनवू? आज सगळे बाहेर जेवून येणार आहेत. आऊसाहेब आणि मोठ्या मॅडम लग्नाला गेल्या आहेत. तन्वी ताई आज हॉस्पिटलमध्येच थांबणार आहेत आणि मोठे सरही बाहेरून जेवून येणार आहेत. गोपाळ मामा अंकुशला पाणी देत विचारतात. ओ, इट्स ओके बाबा, माझ्यासाठी साधंच थोडंसं काहीतरी बनवा. अंकुश पाणी पिऊन त्यांच्या हातात ग्लास देत बोलतो. चालेल दादा, मी जेवण झालं की तुम्हाला आवाज देतो. तुम्ही आराम करा, थकलेले दिसतायत. त्यानंतर इकडे, हो, मी रूममध्ये आहे. अंकुश त्याच्या रूममध्ये निघून जातो. अंकुश दमल्यामुळे तसाच फ्रेश न होता बेडवर झोपून जातो. आऊ आणि त्याचे मॉम थोड्या वेळाने घरी येतात. गोपाळ मामा किचनमध्ये अंकुशसाठी प्लेट तयार करत होते. गोपाळ मामा, आता जेवण कोणासाठी? मोठे साहेब आलेत का? अंकुशची मॉम पाणी ग्लासात ओतत त्यांना विचारतात. नाही मॅडम, अंकुश दादा आले त्यांच्यासाठी. तर त्यानंतर इकडे, काय अंकुश आलाय? पण तो तर उद्या येणार होता.
असा काय हा मुलगा, सांगितलंय देखील नाही. मामा जा, तुम्ही त्याला खाली बोलवून आणा. त्यानंतर हो म्हणत गोपाळ मामा अंकुशला बोलवायला निघून जातात. सुनबाई, अंकुश आलाय का? आऊ त्या दोघांचं वरवरचं बोलणं ऐकून विचारतात. हो आऊ, बघा ना, एकदा सांगायचं तरी ह्याने, आपण लवकर आलो असतो ना. अगं, काम संपलं असेल म्हणून आला असेल ना लवकर. मी जाते रूममध्ये, तुम्हीही आवरून घ्या. आल्या आल्या प्रश्नांचा भडीमार नको त्याच्यावर. आऊ समजावून त्याच्या रूममध्ये निघून जातात. अंकुशची मॉम ही मग रूममध्ये फ्रेश व्हायला निघून जाते. अंकुश गाढ झोपल्यामुळे गोपाळ मामा तसेच खाली येतात आणि त्यानंतर इकडे काय झालं गोपाळ मामा, अंकुश कुठे आहे? त्या अंकुशशी बोलायचं म्हणून बाहेर येतात, तर त्यांना अंकुश दिसतच नाही. म्हणून त्या त्यांना विचारतात, मॅडम, अंकुश दादा गाढ झोपले आहेत. मी एक दोनदा आवाज दिला पण नाही उठले, दमलेले होते, मगाशी आले तेव्हा. ठीक आहे, बघते. त्यानंतर अंकुशची मॉम अंकुशच्या रूममध्ये जातात. अंकुश शांत झोपलेला, कपडेही काढले नव्हते, तसाच झोपी गेला होता. चेहऱ्यावरून समजत होतं की थकला आहे ते. त्याच्या बाजूला बसून प्रेमाने केसांवरून हात फिरवत, त्याच्या कपाळावर ओठ टेकून, त्याच्या अंगावर ब्लँकेट नीट ओढून, लाईट बंद करून बाहेर निघून जातात. आणि त्यानंतर इकडे आज अंजली आल्यामुळे चिऊ खुश होती. सारखी तिच्या सोबतच घरभर फिरत होती. आणि त्यानंतर 1 मिनिटासाठीही चिऊने तिच्या मम्माला एकटं सोडलं नव्हतं. ताप तर चूमंतर झाला होता. अंजली ही तिचे सगळे लाड, सगळे हट्ट पुरवत होती. आणि आता अंकुशने परमिशन दिल्यामुळे 2 दिवस अंजली चिऊ सोबतच असणार होती. रात्री अंजली चिऊला घेऊन तिच्या रूममध्ये आली. चिऊच्या गप्पा काही संपायचं नाव घेत नव्हत्या. अंजलीही तिच्याशी मनसोक्त बोलत होती. 4 दिवसात काय केलं त्या सगळ्या अपडेट्स दोघी एकमेकींना देत होत्या. अंजली चिऊला अंकुशविषयी, तिथल्या हॉटेलविषयी, पुण्यात कुठे कुठे फिरले, काय काय बघितलं ते सगळं सांगत होती. आणि त्यानंतर चिऊ शांत होत अंजलीकडे एकटक बघत होती. आणि त्यानंतर काय झालं शनू, अशी का बघतेस, अंजली विचारते. आणि त्यानंतर मम्मा, तू मला सोडून जाणार नाहीस ना, चिऊ उठून बसत विचारते. असं का विचारतेस बच्चा, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, अंजली तिच्याकडे एकटक बघत म्हणाली. आणि त्यानंतर चिऊने मध्येच मान हलवली आणि अंजलीला बिलगत मुसमुसत रडायला लागली. ए पिल्लू, काय झालं, मला सांगशील का? शोनू, कोणी तुला काही बोललं का, घरी, स्कूलमध्ये, सांग ना बाळा, अंजली पॅनिक होऊन विचारते. आणि त्यानंतर मम्मा, तुला बॉस अंकल आवडतात ना, तू त्यांच्याशी लग्न करणार आणि मला सोडून जाणार ना. मला स्कूलमध्ये रोहन बोलला, त्याची मम्मा त्याला सोडून गेली त्याच्या डॅडकडे. माझ्याकडे तर डॅडही नाही, तो नको जाऊ ना मला सोडून. चिऊ केविलवाण्या नजरेने बघत विचारते. अंजली चिऊचं बोलणं ऐकून सुन्न झाली. तिला काय बोलावं ते सुचेना. मम्मा, सांग ना, नाही जाणार ना तू मला सोडून, चिऊ अंजलीला हलवत विचारते. बाळा, कोणी सांगितलं तुला हे, अंजली स्वतःचे डोळे पुसत चिऊला विचारते. मी, आऊ, आजी, बॉस अंकलची मम्मा आणि मोठी आजी बोलत होत्या, तेव्हा मी ऐकलं. त्या तुझ्या आणि बॉस अंकलच्या लग्नाबद्दल बोलत होत्या. मम्मा सांग ना, तू नाही ना मला सोडून जाणार, चिऊ रडकुंडीला येऊन विचारते. नाही शोनू, मम्मा कुठेही नाही जाणार तिच्या चिऊला सोडून. अंजली तिला जवळ घेत शांत करत थोपटत होती. खरंच? चिऊ मिठीतून बाहेर येत अंजलीकडे बघत विचारते. हो, प्रॉमिस. मम्मा जिथे जाईल तिथे तिची चिऊ कायम तिच्यासोबत असेल. अंजली चिऊला घट्ट कवटाळून बसली. डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. कसंबसं डोळे पुसत ती स्वतःला शांत करायचा प्रयत्न करत होती. याच प्रश्नामुळे अंजली लग्न करायला तयार नव्हती.
अंकुशवरचं प्रेम ती मान्य करायला तयार नव्हती. अंकुश आणि चिऊचा बॉन्ड अंजलीने जवळून पाहिला होता. एका बापासारखीच काळजी घ्यायचा तो चिऊची, कदाचित त्यापेक्षाही जास्त. कालचाच प्रसंग अंजलीला आठवला. तो त्याची एवढी मोठी मीटिंग सोडून यायला तयार होता. त्याच्या डॉलसाठी किती काळजी होती. चेहऱ्यावर मला धीर देत होता, पण आतून घाबरला होता. मला जीवशी बोलावं लागेल, तिला समजावं लागेल. ओ गॉड, म्हणूनच का ती आज अंकुशजवळ गेली नव्हती. नशीब अंकुशच्या लक्षात नाही आली ही गोष्ट, नाहीतर तो किती हर्ट झाला असता. अंजली विचारात हरवली होती. मम्मा, तू रडतेस? चिऊच्या हातावर पाणी पडल्यामुळे तिने अंजलीकडे पाहिलं, तर तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. चिऊ घाबरून अंजलीचे डोळे पुसते. नको ना रडू मम्मा. मी ठीक आहे बाळा, हे बघ, नाही रडणार आता मम्मा, तूही नाही रडायचं. अंजली स्वतःचे आणि चिऊचे डोळे पुसते. मम्मा, मी तुला हर्ट केलं का? चिऊ बारीक आवाजात विचारते. नाही ग सोनू, पण पुढे कधीच असा विचार करायचा नाही. मम्मा कायम चिऊसोबत असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. हो मम्मा, ती म्हणाली. आणि त्यानंतर इकडे चल झोपूया आता. अंजली तिच्या मागची पिलो नीट करत म्हणाली. हो, लव यू मम्मा. लव यू टू चिऊताई. अंजली तिला खाली झोपवत मिठीत घेत थोपटत झोपते. स्वतः मात्र आता चिऊला न दुखवता तिला कसं समजवायचं ह्याचा विचार करत होती. ह्यावेळी तिला अंकुशलाही सांभाळायचं होतं. तो चिऊकडून दुखावला जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची होती. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे अंकुशच्या घरचे, स्पेशली त्याचे डॅड, तिला आणि चिऊला एक्सपेक्ट करतील का, हा होता प्रश्न. अंजली तळमळत रात्रभर जागी होती. सकाळी 4च्या सुमारासच जरा डोळा लागला. मोठ्याई अंजलीला आणि चिऊला बघायला वर त्यांच्या रूममध्ये आल्या. अंजली शांत झोपली होती, तर चिऊ नुकतीच उठून डोळे चोळत बसली होती. मोठ्या आईजवळ जात चिऊला ताप आहे का नाही ते पाहतात. सोनू, स्कूलला जायचं ना, उद्या तुझी मॅच आहे ना? त्या अंजलीची झोपमोड नको म्हणून हळू आवाजात विचारतात. आणि त्यानंतर चिऊ होकार देत मांडव लावते. चल, आपण तयार होऊयात. मम्माला थोडा वेळ आराम करू देत. त्या तिला उचलून बाथरूममध्ये नेतात. चिऊला अंघोळ घालून, स्कूल ड्रेस घालून तयार करून खाली नेतात. आणि त्यानंतर थोड्या वेळात अंजलीला जाग आली. बाजूला बघते तर चिऊ नसते. खालून तिचा आवाज येत होता. अंजली केस वर बांधून फ्रेश होऊन खाली येते. चिऊ तिच्या दीक्षा मावशी नाश्ता करत गप्पा मारत होती. आणि त्यानंतर अंजली ही खाली येऊन चिऊच्या डोक्यावरून हात फिरवत किचनमध्ये जाते. मोठी आई, अगं मला उठवायचं होतं ना. अंजली किचनमध्ये येऊन स्वतःला चहा गरम करत ठेवत बोलते. अगं किती शांत झोपली होतीस तू, मग उठवायचं मन झालं नाही. आणि आज तसंही सुट्टी आहे ना तुला, मग थोडा आराम करू दे म्हटलं, मोठी आई म्हणाली. काल जरा उशीरच झाला, डोळा लागला. अंजली दीक्षासमोर कप ठेवत ती चिऊच्या बाजूला येऊन बसते. कसं झालं तुमचं सेमिनार, मीटिंग? दीक्षा चहाचा कप उचलत विचारते. छान झालं. आपल्या न्यू प्रोजेक्टसाठी इन्व्हेस्टर ही मिळाले आहेत आपल्याला. अंजली दीक्षाकडे बघत बोलते. अरे वा, छानच. चल मी निघते, नाहीतर उशीर होईल. चिऊला भेटायला आले होते, म्हटलं तुलाही पिक करेन, पण माई म्हणाल्या तुला सुट्टी दिली आहे अंकुशने. मज्जा आहे बाबा तुझी. दीक्षा मुद्दाम डोळे मिचकावत अंजलीला चिडवते. मज्जा काय त्यात, चिऊला बरं नाही म्हणून रजा दिली आहे 2 दिवसांची. अंजली डोळे मोठे करून तिला नजरेचा धाक दाखवत बोलते. चिऊला त्या दोघींकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती. मस्करी केली ग, चल बाय. बाय मनी माऊ. बाय माऊ. बाय. अंजली पुटपुटत बोलते. चिऊ, आपण पण निघायचं का? झाला तुझा नाश्ता? हो, अज्जू आलेच. चिऊ हात धुवून शूज घालायला जाते.
बाय सोनू, मी येते आणायला. तुला टीचरने बोलवलंय ना? टीचरला सांग मम्मा आणायला येईल तेव्हा भेटेल म्हणून. अंजली चिवसमोर खाली बसत तिचे केस नीट करत तिचे किस्से घेत बोलते. हो बाय मम्मा. चिव ही तिच्या गालावरती ओठ टेकवत बाय बोलून अज्जूसोबत निघून जाते. चिव गेल्यावर सोफ्यावर बसत अंजली मोलाच्या आईला आवाज देते. मोठी आई, आपण आज आऊंना भेटायला जायचं का? मी काही गिफ्ट्स घेतले होते, घेऊन आलो असतो. अंकुशला बोललेही, पण तो म्हणाला तू घेतले आहेस, तूच द्यायला ये. अंजली तिथे मेल्स चेक करत बोलते. हो चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही. निघूया मग थोड्या वेळात. मी तयार होऊन येते. अगं पण जेवणाचं काय? बाबा बाहेरून आणतील ग पार्सल. पण एक दिवस चालतं. आपणही बाहेर खाऊ काहीतरी. त्यापेक्षा एक काम कर, तू जाऊन ये. मी परवाच्या दिवशीच तर भेटली आहे त्यांना. तू भेटून ये. मला एकटीला जायचा कंटाळा आलाय. तू चल ना सोबत प्लीज. अंजली किचनमध्ये येत मोठ्या आईला मिठी मारत मस्का लावते. बरं बरं ठीक आहे, येते मी सुद्धा. जाऊन लवकर तयार हो. हो आलेच. अंजली मिठी सोडवत मोठ्या आईचे गाल खेचत हसत तयार व्हायला निघून जाते. अंजली तयार होऊन माई आणि बाबांना त्यांच्यासाठी आणलेली गिफ्ट्स देते आणि अंकुशच्या घरी न्यायची गिफ्ट्स बाजूला काढून ठेवते. मोठी आई आणि अंजली तिच्या बाबांना सांगून निघतात. अंकुश सकाळी लवकरच ऑफिसमध्ये निघून गेला होता. अंजली आणि मोठी आई अंकुशच्या घरी पोहोचतात. येऊ का? मोठी आई आऊंना आवाज देत विचारते. वॉचमॅन आता त्या दोघींना ओळखत असल्याने त्यांना लगेच आत सोडत होता. अरे शलाका, अंजली या. आज अचानक सरप्राईज. अंजली ये बेटा. आऊ उठून हसत अंजलीला जवळ घेतात. तन्वी आणि आंटी नाही दिसत आहेत. अंजली हॉलमध्ये शांतता बघून बोलते. अगं तन्वी रूममध्ये आराम करते. काल पूर्ण दिवस होती ना हॉस्पिटलमध्ये म्हणून. आणि सुनबाई फोनवर बोलते. तिच्या घरून फोन आलाय. आता तन्वीचं लग्न जवळ आलं आहे ना. गोपाळ काका त्यांना ज्यूस आणि खायला घेऊन येतात. थोडा वेळ त्या तिथे गप्पा करत बसतात. अंकुशची मॉम बाहेर येऊन अंजलीला बघून खुश होते. अरे अंजली, कशी आहेस बाळा? काही घेतलंस का? हो आंटी, स्नॅक्स झाले. मी ठीक आहे ओटी. तुम्ही कशा आहात? मी मस्त. हे तुमच्यासाठी आहे. तन्वीसाठी आणि आऊ हे तुमच्यासाठी. अंजली त्या दोघींच्या हातात त्यांच्यासाठी आणलेलं गिफ्ट देते. अगं हे कशाला आणायचं एवढं? आऊ तिने सगळ्यांसाठी काही ना काही आणले म्हणून बोलतात. जास्त काही नाही आऊ, मला आवडलं म्हणून घेऊन आले. अंजली त्यांना समजावत बोलते. तू आमच्यासाठी वाटून काही आणलंस हेच आमच्यासाठी खूप आहे. अंकुशची मॉम अंजलीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवते. अंजली थँक्यू बाळा. खूप मऊ आणि उबदार शॉल आहे. मला खूप आवडली. आऊ शाल भरून हात फिरवत बोलतात. थोडा वेळ बोलून अंजली आणि आऊ घरी निघण्याचं बोलतात. आऊ आम्ही निघतो आता. अंजली अगं आत्ताच तर आलीस ना, लगेच काय जायचं बोलतेस? अंकुशची मॉम तक्रारीच्या स्वरात बोलतात. अगं सुनबाई, चिवला आणायला जायचे. तिला जावई पण घरी एकटे आहेत. त्यांना पण घेऊन यायचं ना. तुम्ही माई ते काही नाही, तुम्ही थांबणार आहात. अंजली तू चिवच्या शाळेचा ॲड्रेस दे, मी ड्रायव्हरला पाठवते तिला आणायला. नाही आंटी, मलाच जायला लागेल. उद्या चिवच्या स्कूलमध्ये फुटबॉलची मॅच आहे.
तर आज तिच्या टीचरला भेटायला जायचे. अंजली त्यांना म्हणते, बरं पण शलाका तू तरी थांब, नंतर ड्रायव्हर सोडेल तुला. आऊ मोठ्या आईला थांबवून घेतात. मोठी आई थांब तू, नंतर ये आरामात, मी निघते, मला खरंच लेट होते. अंजली घड्याळ बघत बोलते. अंजली आता जाऊ देते, पण आता आपल्या तन्वीचं लग्न पुढच्या आठवड्यापासून सुरू करायचं आहे. येशील ना मदतीला? अगदी हक्काने बोलवते तुला, त्या अंजलीला मिठी मारत सांगतात. हो नक्की ये. अंजली त्यांना स्माईल देते. हो, आणि आता मी ड्रायव्हरला सांगते, ते सोडतील तुला. हो ठीक आहे. अंजली त्यांचा निरोप घेऊन निघते. साहिल सर तुम्ही? मिस अंजली हैराण होत विचारते. साहिल उभं राहत आणि अंजलीचे जोडलेले हात सोडवतो. मला जे योग्य वाटलं तेच केलं. ह्या छोट्या एंजलसाठी खरंच खूप समजूतदार आणि गोड आहे ही. साहिल चिवला अंजलीकडून घेतो आणि तिच्या गालावर किस करतो. अंजली साहिलला तिथे बघून थोडी विचारात पडते. मिस अंजली, मला थोडं तुमच्याशी बोलायचं होतं, प्लीज, खूप महत्त्वाचं आहे. साहिल अर्जवाने म्हणतो. ओके, मी येते बाहेर, आपण बोलू. मी बाहेर आहे, येतो मॅम. थँक्यू मिस्टर साहिल, तुम्ही आज आमची खूप मोठी मदत केलीत, खरंच थँक्यू. प्रिन्सिपल मॅम साहिलचे आभार मानतात. इट्स ओके मॅम म्हणत साहिल बाहेर निघून जातो. अंजली, वी आर रिअली सॉरी, आम्ही लक्ष ठेवायला पाहिजे होतं, थोडा हलगर्जीपणा झाला. प्रिन्सिपल मॅम अंजलीची माफी मागतात. इट्स ओके मॅम, पण प्लीज परत असं होऊ नये ह्याची काळजी घ्या. आज जर साहिल सर नसते तर न जाणे किती मोठा अनर्थ झाला असता. आम्ही तुमच्या जबाबदारीवर मुलांना पाठवतो आणि इथेच असा हलगर्जीपणा झाला तर पेरेंट्सचा विश्वास उडेल तुमच्यावरून. अंजली डोळे पुसत कठोर आवाजात सांगते. प्लीज अंजली, खरंच सॉरी. मला माहीत आहे सॉरी बोलून ही चूक सुधारता येणार नाही, पण पुढे असं होणार नाही, मी शब्द देते. आम्ही पूर्ण काळजी घेऊ. उद्या फुटबॉलची मॅच किती वाजता आहे? उद्या 9ची मॅच आहे. बाकीची माहिती तुला सारिका मॅडम आपल्या स्कूलच्या व्हॉट्सअप ॲपवर ग्रुपवर सांगतील. ओके, येते मी. चल चिवू. अंजली चिवला घेऊन निघते. बाहेर साहिल त्यांची वाट पाहत उभा असतो. आणि त्यानंतर, निघायचं का? इथे जवळच एक रेस्टॉरंट आहे, तिथे जाऊन बोलूया. साहिल अंजलीला आलेली पाहून म्हणतो. चालेल सर, परत एकदा थँक्स. साहिल जवळच्या एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये गाडी घेऊन जातो. दोघेही आत जातात. साहिल त्यांच्यासाठी एक रूम बुक करतो, जेणेकरून नीट अंजलीशी बोलता येईल. इफ यू डोंट माइंड, आपण आधी काही खाऊया? सकाळी ब्रेकफास्ट पण मीटिंगच्या नादात नीट केला नाही, खूप भूक लागली आहे. साहिल हसतच म्हणतो. हो मम्मा, मला पण भूक लागली आहे, चिऊ म्हणते. आणि त्यानंतर ओके, अंजली स्माईल करत बोलते. साहिल त्या दोघींच्या पसंतीचं ऑर्डर करतो. चिऊ, तुला चॉकलेट्स आवडतात? हो, पण मम्मा म्हणते जास्त खायचे नसतात, दात खराब होतात, सिया निरागसपणे सांगते. अरे मग मम्मा बरोबरच बोलते, तुझे दात छान व्हाईट आहेत, ते खराब होतील ना? साहिल स्माईल करत बोलतो. हो, म्हणूनच मी जास्त खात नाही, सिया खंबीर टोनमध्ये बोलते. ओ, मग तुला आईस्क्रीम आवडतं? कोणत्या फ्लेवरचं? आणि त्यानंतर, मला सगळेच फ्लेवर आवडतात, पण मी जास्त खात नाही, मम्मा नको म्हणते. सिया प्लेटमधला नाण्यांचा तुकडा तोडून भाजीत डीप करून खाते. हो का? मग का बरं? काय बरं? नको नाही म्हणत, साहिल हसत विचारतो. सिया विचार करत राहते. अंजलीला तिच्या बोलण्याचं हसू येतं. सगळ्यांना असंच सांगते, पण खायचं ते खातेच, फक्त दाखवायचं असतं की मम्माचं ऐकते म्हणून. चिवू, तुला नको आहे ना आईस्क्रीम? नको आहे ना चॉकलेट? साहिल सर
चिऊ एवढं म्हणते तर तुम्ही एक काम करा, तिला नका देऊ, तुम्ही मला द्या, मला चालेल. अंजली मुद्दाम चिऊकडे न बघता गंभीर टोनमध्ये बोलते. हो चालेल, मी आत्ता ऑर्डर करतो. साहिल सियाकडे हसत बघतो. मम्मा नाही म्हणजे मला, चिऊ फुगून म्हणते. आणि त्यानंतर बघा सर, नको आहे तिला. अंजली चिऊकडे बघत गालातल्या गालात हसते आणि साहिलला सांगते. आणि त्यानंतर इकडे चिऊ हाताची घडी घालून मम्माकडे फुगून बघत राहते. साहिल अंजलीला इशारा करतो. अंजली लगेच चिऊला जवळ घेते आणि तिला गुदगुल्या करते. तशी चिऊ खळखळून हसू लागते. आणि त्यानंतर लंच आणि डेझर्ट झाल्यावर साहिल अंजलीला विचारून सियाला रॉबर्टसोबत बाहेर फिरायला पाठवतो. अंजली ॲक्च्युली कुठून आणि कशी सुरुवात करू तेच समजत नाही आहे मला, साहिल म्हणाला. साहिल सर काय झालंय? साहिल एक सुस्कारा सोडून बोलायला सुरुवात करतो. अंजली, तुम्ही ज्या कारणासाठी नाशिक सोडलं तेच कारण होतं आज सियाच्या किडनॅपिंग मागे. काय म्हणजे काका? पण त्याला कसं माहिती? आणि हे सगळं तुम्हाला कसं माहिती? तुम्ही कोण आहात? अंजली चकित होऊन विचारते. अंजली प्लीज, आधी माझं शांतपणे ऐकून घ्या. त्यानंतर इकडे मी साहिल महेश्वरी, रागिनी महेश्वरी आणि प्रताप महेश्वरी यांचा नातू, शेखर आणि राधा महेश्वरीचा मोठा मुलगा आणि तुझा सख्खा मोठा भाऊ. आय नो तुला विश्वास बसणार नाही, मी हे असं अचानक येऊन तुला हे सांगतोय. हे काही पेपर्स आहेत तुझ्याकडे, जे जमिनीचे पेपर्स आहेत. त्यातली अर्धी जमीन माझ्या नावावर आहे, तुला तर माहीतच असेल. तसं तुझ्या पेपर्समध्येही मेन्शन असेल. हे त्याचं जमिनीचं माझ्या नावावरचे पेपर्स तू हवं तर एकदा चेक करून घे. पण हे कसं? अंजली साहिलच्या हातून ते पेपर्स घेत चेक करते. अंजली आय नो तुला विश्वास ठेवायला कठीण जात आहे, पण हेच खरं आहे. मी गेले 7 वर्ष तुला शोधतोय. आश्रमातून तुझा पत्ता मिळवला, पण तुम्ही घर चेंज केलं आणि त्यानंतर कळतच नव्हतं तुम्हाला कसं शोधायचं. मी तुला लहानपणीच बघितलं होतं. आपल्यातला एक दुवा म्हणजेच आपली जन्मखून आजीने सांगितली होती की ती सेमच आहे. आपल्या उजव्या हाताच्या मनगटावर अंकुशच्या प्रोजेक्टमुळे इंडियात आलो त्याच डीलच्या वेळी प्रेझेंटेशन झाल्यानंतर, तेव्हा तुझ्या मनगटावर मी ती खूण बघितली. माझी माणसं मी ठेवलेली शोधायला, पण ते खूप कठीण काम होतं अशी खूण शोधणं. आणि तेव्हा मी ती तुझ्या हातावर खूण बघून खूप खुश होतो. पण एकदा पूर्ण खात्री करण्यासाठी मी स्वतःला थांबवलं. त्यानंतर मी तुझी माहिती काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी धीरज अंकलशी तुझ्याविषयी चौकशी केली आणि त्यांना सगळं सांगितलं. तेव्हा तू या ऑफिसमध्ये जॉईन झालीस हे समजलं दीक्षाकडून. बोलता बोलता समजलं की तू आधी नाशिकला राहायची. तेव्हा थोडी थोडी खात्री झाली होती. आणि त्या दिवशी हॉटेलला बाबांना बघितलं तेव्हा माझी पूर्ण खात्री झाली की तूच माझी बहीण आहेस. त्यानंतर मी थोडा बिझी होतो आणि त्यात तूही अंकुशसोबत पुण्याला गेली होती. आय एम सॉरी अंजली, मी खूप उशीर केला, पण हेच खरं आहे. आता काकाची माणसं परत तुझ्या मागे आहेत. तुमच्या सर्वांच्या जीवाला धोका आहे, म्हणून माझी काही माणसं मी तुमच्या सुरक्षेसाठी ठेवली आहेत. त्याच्याकडून इथे काही गडबड आहे असं समजलं. मी तुलाच भेटायला आलो होतो. आज तुला भेटून सगळं सांगायचं म्हणून साहिल बोलून अंजलीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघत होता. अंजलीला काय बोलू सुचतच नाही. एवढी वर्ष तिने अनाथ म्हणून काढली आणि आता साहिल येऊन तो तिचा भाऊ आहे सांगत होता. सियाच्या जीवावर बेता बेता राहिलं होतं आज. तिच्यामुळे परत तिच्या घरच्यांवर संकट आलं होतं. विचार करतच ती तशीच सुन्न बसून होती. कसा विश्वास ठेवायचा तिने ह्या सगळ्यावर? मम्मा निघायचं, मला कंटाळा आलाय, झोप येते. चिऊ अंजलीजवळ येऊन अंजलीचा हात धरत हलवते. अहो निघूया चल.
अंजली भानावर येत सियाला घेऊन तिथून निघते. अंजली प्लीज मला समजून तर घे. अंजली बाहेर येत रिक्षात बसते. सियाला घरी आल्यावर सियाला घेऊन रूममध्ये निघून जाते. बाबा त्यांच्या रूममध्ये आराम करत होते. मोठी आई अजून आली नव्हती. चिवू तू ड्रेस चेंज कर, मी फ्रेश होऊन येते म्हणत अंजली तशीच बाथरूममध्ये जाते. एवढ्या वेळ रोखून ठेवलेले अश्रू आता मात्र ती रोखू शकली नाही. न चालू करून ओक्साबोक्शी रडू लागली. थोडा वेळ वाट बघून चिवचं अंजलीला आवाज देते. मम्मा झालं का तुझं? किती वेळ? मलाही फ्रेश व्हायचे. चिव कंटाळून झोपलेल्या आवाजात बोलते. हो आले. अंजली स्वतःला सावरत तोंडावर पाणी मारून बाहेर येते. मम्मा किती उशीर? चिव अंजली बाहेर आल्यावर तिला बोलतच बेडवरचा टॉवेल घेत बाथरूममध्ये जाते. इथे साहिल टेन्शनमध्ये असतो. तो लगेच अंकुशच्या डॅडना कॉल करून त्यांना भेटायला जातो. अंकुशचे डॅड त्यांच्या केबिनमध्ये त्यांचं काम करत होते. साहिलचा कॉल आल्यामुळे ते विचारात हरवले होते. डॅड तुम्ही बोलवलं होतं मला? अंकुश त्यांच्या केबिनमध्ये येत विचारतो. हो अरे ते दीक्षितांच्या डीलविषयी बोलायचं होतं. ओके बोला ना. डॅड सॉरी मी मगाशी थोडा बिझी होतो. वीकली अपडेट घेत होतो. इट्स ओके बेटा. तर हा त्यांच्यासोबत मीटिंग झाली माझी. मला काही पॉईंट्स खटकत होते त्याचे. तसं मी सगळं तिथेच क्लिअर बोललो आहे त्यांच्याशी. त्यांनी थोडा वेळ मागितला आहे. ओके हां मग जर ह्या 2 दिवसात त्यांचा कॉल आला तर ठीक, नाही तर आपण ही डील पुढे सरनाईकांसोबत करू. आपले खूप जुने संबंध आहेत त्यांच्याशी. शिवाय ते आपल्या अटींवर काम करायलाही तयार आहेत. प्रोडक्टिव्हिटी चांगली आहे त्यांची. ओके डॅड मी बघतो काय ते. चालेल. अंजली आली नाही का आज? दिसली नाही. हो डॅड डॉलला बरं नव्हतं म्हणून मग मीच तिला तिच्यासोबत 2 दिवस थांबायला सांगितलं. काय रे अचानक? म्हणजे ठीक आहे ना ती आता? धीरज काळजीने विचारतात. हो ताप होता तिला. मी आपल्या डॉक्टर अंकलना चेक करायला पाठवलं होतं. व्हायरल आहेत असं बोललेत. अंकुश म्हणतो. ओके काळजी घ्यायला सांग तिला. अंकुश तनुच्या लग्नाच्या तयारीला आपल्याला लागावं लागेल आता. 1 महिना आहे आपल्याला आपल्या हातात तयारी करायला. हे डॅड त्याला आठवण करून देतात. हो डॅड मी बघतो ते. आजच आपण ऋषभ आणि तनुशी बोलून घेऊ त्याबद्दल थोडं, म्हणजे व्हेन्यू ठरवता येईल. हो चालेल. अंकुश मला तुझ्याशी थोडं अंजलीविषयी बोलायचं होतं. आणि त्यानंतर इकडे काय झालं डॅड? एनी प्रॉब्लेम? अंकुश त्यांच्या चेहऱ्याकडे निरीक्षण करत होता. आतून त्याला थोडी भीती वाटत होती. डॅड आता काय बोलतील ह्याची? पण तसं न दाखवता तो शांतपणे त्यांना विचारतो. मला हे सगळं आधीच बोलायचं होतं पण वेळ मिळाला नाही. तू बिझी होतास तेव्हा आणि नंतर पुण्याला गेलास. डॅड गंभीर होत बोलतात. काय झाले प्लीज सांगा ना. अंकुश त्यांचा चिंताजनक चेहरा पाहून विचारतो. ते अंकुश सर आत येऊ का? साहिल डोर नॉक करत विचारतो. हां इथे काय करतोय? तेही आता ह्या वेळेला? अंकुश साहिलकडे बघून विचारात पडतो आणि त्यानंतर यस साहिल प्लीज ये. साहिल त्यांना हात मिळवत अंकुशकडे वळतो आणि म्हणतो हाय अंकुश. आणि त्यानंतर हाय प्लीज सीट ना. अंकल मला थोडं बोलायचं होतं. साहिल अंकुशकडे बघत धीरजकडे बघतो. डोंट वरी साहिल, तू अंकुशसमोर बोलू शकतो. इनफॅक्ट मी आता त्याच्याशी बोलणारच होतो तितक्यात तू आलास. काय बोलली अंजली? तू तिला सगळं सांगितलंस का? हो सांगितलं पण ती काहीच बोलली नाही. अंकल प्लीज तुम्ही तिच्याशी बोला. आजही वेळेत पोहोचली म्हणून, नाही तर सियाला त्या लोकांनी किडनॅप केलं असतं. आणि त्यानंतर इकडे
काय बोलताय मिस्टर साहिल तुम्ही? डॅड, हे सगळं काय आहे? डॉलचं किडनॅपिंग? हे सगळं काय चालू आहे डॅड? अंकुश हायपर होत विचारतो. अंकुश रिलॅक्स, तू आधी बस. साहिल, तू ही प्लीज बसून घे. आपण शांतपणे बोलू. डॅड अंकुशला शांत करत बोलतात. अंकुश, हे खरं आहे. साहिल अंजलीचा सख्खा मोठा भाऊ आहे. हो अंकुश, काकामुळे तेव्हा आम्हाला आमचं घरच काय तर इंडिया सोडून जावं लागलं. साहिल हाताची मूठ आवळत राग आवरत बोलतो. माझ्यावर सगळी जबाबदारी आली. मी वयाच्या 19व्या वर्षी बिझनेस टेक ओव्हर केला. आजोबांच्या हाताखाली थोडंफार तयार झालं होतो. शिवाय आजीची साथ. आम्हा दोघांनाही रोज छोटीची आठवण यायची. ती कुठे असेल, काय करत असेल, सतत विचार यायचे. मी माझ्या माणसांना आश्रमातून तिचा पत्ता शोधायला सांगितला. तेव्हा समजलं की आश्रमातील गृहस्थांचा खून करण्यात आलेला आणि तो करणारा माझा काकाच होता. पण त्याआधीच त्यांनी त्यांच्या मित्राकडे छोटीला सोपवलं होतं. मी ते ऐकून तेव्हा सुन्नच पडलो. आम्ही काकाच्या तावडीतून सुटलो होतो, पण छोटी, तिच्या जीवावरचं संकट कायम होतं. मी माझ्या माणसांना कामाला लावलं. काही महिन्यांनी त्यांचाही पत्ता भेटला. मी स्वतः तेव्हा इंडियात येण्यासाठी निघालो. तिथे पोहोचलोही, पण त्यांनी तिथलं घर आधीच सोडलं होतं. चौकशी केल्यावर समजलं त्यांच्या घरच्यांचा ॲक्सिडेंट झालाय. त्यांचा अर्धा परिवार त्यातच गेला आणि त्यांनी घर सोडलं. छोटीविषयी कळायला काहीच मार्ग नव्हता. ती ह्या जगात आहे की नाही काहीच माहिती नव्हतं. इथे राहून काय करणार होतो, म्हणून परत लंडनला गेलो. आजीला ह्यातलं काहीच कळू दिलं नाही, पण कुठेतरी वाटत होतं की माझी छोटी जिवंत असेल. म्हणून 1 वर्ष तिचा शोध चालूच ठेवला, पण काहीच हाती मिळालं नाही. आणि त्यात आपली भेट झाली. अंकुश, तू माझ्यासमोर प्रपोजल ठेवलंस. मी येणार नव्हतोच, कारण जिथे माझे बॉस, डॅड, माझी छोटी सगळ्यांनाच गमावून बसलो होतो, तिथे परत जायची इच्छाच नव्हती. पण आजीने समजवलं. तिच्या आग्रहाखातर मी इंडियात आलो. अंजलीच्या हातावर तिची जन्मखून पाहिली आणि माहिती काढली. माझी छोटी मला भेटली. अंकुश सगळं ऐकून सुन्न झाला होता. हो अंकुश, साहिल खरं सांगतोय. त्याने मला सगळी स्टोरी सांगितली आणि मी त्याची मदत करायचं ठरवलं. त्याला अंजलीची इन्फॉर्मेशन मिळवायला मदत केली. अंजली त्याची सख्खी बहीण आहे अंकुश. तिचा तो नीच काका अजूनही प्रॉपर्टीसाठी तिच्या मागे आहे आणि त्यासाठीच त्याने डॉलला किडनॅप करायचा प्रयत्न केला. पण नशीब, साहिल वेळेवर तिथे पोहोचला आणि अनर्थ टळला. अंकुशचे डॅड त्याला सगळं काही सत्य सांगतात. हो अंकल, पण जोपर्यंत काका पकडला जात नाही तोपर्यंत त्याच्यावर सतत टांगती तलवार असणार. लवकरच त्यांना तिथून सेफ ठिकाणी हलवायची गरज आहे. मी अंजलीशी बोललो. तिला समजवायचा प्रयत्न केला, पण ती काही न बोलता तशीच निघून गेली. अंकल प्लीज, माझी ह्यात तुम्हीच हेल्प करू शकता. प्लीज तुम्ही बोलाल का तिच्याशी? ती तुमचं ऐकेल. साहिल हतबल होत त्यांना रिक्वेस्ट करतो. मी बोलतो तिच्याशी. इनफॅक्ट तेव्हा तूही चल. आपण तिच्यासोबत तिच्या घरच्यांशीही बोलूया. अंकुशचे डॅड साहिलला धीर देत बोलतात. ठीक आहे अंकल, तुम्ही म्हणाल तसं करू, पण प्लीज तिला समजवा. ह्या दोघांचं डिस्कशन सुरू होतं, पण अंकुश मात्र शून्यात नजर लावून बसला होता. त्याचा फोन वाजतो तसाच तो भानावर येतो. फोन कट करतो. डॅड, मी अंजली आणि डॉलकडे चाललोय आत्ता, म्हणत पुढचं काही ऐकून न घेता तो सरळ केबिनमधून बाहेर पडतो. रिषभला भेटून जी काही कामं पेंडिंग आहे ती करायला सांगून लगेच अंजलीकडे जायला निघतो. अंजली चिवला थोपटवत झोपवत होती, पण तिच्या डोक्यातले विचार थांबत नव्हते. डोळ्यातून पाणीही थांबायचं नाव घेत नव्हतं. चिवला झोपवून अंजली उठून खिडकीत जाऊन उभी राहिली. आपल्या आयुष्यात काय घडतंय हे नेहमीच मीच का
ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र नव्हतं तिच्याकडे. आज जर काहीच यायला झालं असतं तर काय करणार होती ती? आधीच सगळं गमावून बसली होती ती. आणि आता चिऊ आणि बाबांशिवाय कोण होतं तिला? तिच्यामुळे परत संकट आलं होतं त्यांच्यावर. अंकुश गाडी पार्क करून लगेच घरात येतो. बाबा आणि मोठी आई चहा पीत निवांत बसले होते. बाबा, अंजली कुठे आहे? अंकुश घाईत आत येत अस्वस्थपणे विचारतो. ते तिच्या रूममध्ये. काय झालं अंकुश? बाबा त्याच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता जाणून विचारतात. मी आलोच म्हणत अंकुश झपाझप पावलं टाकत तिच्या रूमकडे निघतो. बाबा आणि मोठी आई तसे त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहतात. दरवाजा हलका लोटलेला असल्याने अंजली पाठमोरी खिडकीजवळ उभी दिसली. तो हळूहळू पावलं टाकत तिच्या जवळ येऊन थांबतो. अंजली, तो हळूच तिला हाक मारतो. अंजली मागे वळत भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघते. लगेच त्याच्या जवळ जात त्याच्या मिठीत शिरून रडायला लागते. अंकुश काही न बोलता शांतपणे तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करत होता. अंकुश, आपली जीव किडनॅप. तिला काही झालं असतं तर मी नाही जगले असते. का सगळं आमच्याच बाबतीत? अंजली हुंदके देत रडत होती. अंकुशलाही तिच्याबद्दल वाईट वाटत होतं. अंजली, आय प्रॉमिस, मी सगळं ठीक करेन. तुला, डॅडला, कोणालाच काहीही होऊ देणार नाही. प्रॉमिस. त्याने मानतच स्वतःशी ठरवलं होतं. अंजलीच्या रडण्याने चिऊची झोप चाळबळते. अंकुश अंजलीला मिठीत घेऊन शांत करत होता. शांत हो अंजली, किती त्रास करून घेते स्वतःला. मी आहे ना, काही नाही होऊ देणार कोणालाच. अंकुश तिला धीर देत होता. मला माझी काळजी नाही अंकुश, चिऊ, बाबा आणि मोठ्या आईची आहे. त्यांच्या ह्याच्यात काय दोष? आधीच बायको, मुलगी आणि जावयाला गमावून बसलेत. सियाकडे बघून जगतायत. आज जर साहिल सर नसते तिथे वेळेत पोहोचले तर काय उत्तर देणार होते मी बाबांना? कोणत्या तोंडाने सामोरी जाणार होते? अंजली हुंदके देत तिची मिठी घट्ट करते. चिऊ डोळे चोळत उठून बसते. मम्मा? अंजली लगेच अंकुशपासून बाजूला होत डोळे पुसत तिच्या जवळ जाऊन बसते. काय झालं बच्चा? अंजली स्वतःला सावरत तिला विचारते. मम्मा, तू रडते? चिऊ डोळ्यांची उघडझाप करत तिच्याकडे निरखून बघते. नाही ग शोना, तू खोटं बोलते मम्मा. तुझी आईज आणि नोज बघ रेड रेड झाला आहे. चिऊ अंजलीच्या डोळ्यांवरून हात फिरवत बोलते. सॉरी बच्चा, परत नाही रडणार. अंजली चिऊला मिठीत घेत स्वतःला शांत करते. डॉल, आपण नाही रडू द्यायचं हां ह्यापुढे तुझ्या मम्माला. बघ कशी टमाटरसारखी रेड रेड दिसते. अंकुश डॉलकडे बघत डोळे मिचकावत हसतो. अंजली तिच्या बाजूला बसलेल्या अंकुशच्या हातावर फटका मारून हसते. चिऊ ही अंजलीकडे बघत हसायला लागते. अंकुश डॉलला जवळ घेत कवटाळतो. गुपचूप अंजलीचा हात पकडून तिला रडू नको म्हणून खुणावतो. मोठी आई आणि बाबा खाली त्या दोघांची वाट पाहत होते, पण खूप वेळ झाला तरी ते खाली आले नाहीत, म्हणून ते वर त्यांना बघायला येतात. बाबांच्या चेहऱ्यावर अंजलीला रडताना पाहून काळजी स्पष्ट दिसत होती. जावई, अहो ठीक असतील ते, काही झालं नसेल, नका काळजी करू. मोठी आई त्यांना समजावत बोलतात. बाबा शांत राहून होकारार्थी मान हलवत खाली निघून जातात. मोठी आई ही त्यांच्या मागून खाली जाते. अंकुशचे डॅड आणि साहिलही अंकुशच्या मागून अंजलीच्या घरी येतात. मोठी आई आणि बाबा त्या दोघांकडे आश्चर्याने पाहत होते. आधीच त्यांना नीट काही माहिती नव्हतं. त्यात अंकुश येऊन काही न सांगता लगेच अंजलीला भेटायला गेला. आणि आता त्याचे डॅडही आले. नक्कीच काहीतरी घडलंय म्हणून हे इथे आले आहेत. आणि अंजली रडत होती. अंजलीचे बाबा खालून आवाज देतात. अंजली, तुला भेटायला अंकुशचे डॅड आले आहेत, खाली ये बाळा. बाबा तिला आवाज देतात. हो बाबा आले. अंजली डोळे पुसून उतरते.
अंजली, घे पाणी पी आणि शांत हो. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा जो काही निर्णय असेल त्यात मी तुला नेहमी सपोर्ट करेल. डॉल आणि मी कायम तुझ्या सोबत असू. हो ना डॉल? अंकुश डॉलला जवळ घेत अंजलीचा हात धरत तिला विश्वास देतो. हो. चिऊ समजूतदारपणे पुढे येत अंजलीचे डोळे पुसते आणि तिच्या कपाळावरती किस करते. अंजली तिला मिठीत घेत कुरवाळते. मला तर कोणी एवढ्या प्रेमाने जवळ घेऊन प्रेमच करत नाही. अंजली डोळे मोठे करत त्याला दटावते. चिऊ अंकुशचा क्यूट फेस बघून तोंडावर हात ठेवत खुदू हसते. तिघेही एकत्र खाली येतात. हे डॉल, कशी आहेस? अंकुशचे डॅड तिला जवळ घेत विचारतात. मी छान आहे आजोबा, तुम्ही कसे आहात? मी पण छान, ते तिच्या गालावर किस करतात. डॉल, उद्या मॅच आहे ना तुझी? जा, तुझ्या फ्रेंड्ससोबत प्रॅक्टिस कर. आपल्याला उद्या जिंकायचं आहे ना? अंकुश तिला बाहेर पाठवण्यासाठी बोलतो. हो, मी जाते, बाय. चिऊ सगळ्यांना बाय बोलून खेळायला निघते. सॉरी, आम्ही असं न सांगता आलो. त्यासाठी पण खूप महत्त्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. अंकुशचे डॅड अंजलीच्या वडिलांकडे बघत बोलतात. असं काहीच नाही, तुम्ही कधीही येऊ शकता इथे. बोला ना, काही झालं आहे का? अंजलीचे बाबा समंजसपणे विचारतात. हो. साहिल, प्लीज, तू बोलतोस का? अंकुशचे डॅड साहिलला खुणावतात. हो, मी सांगतो. साहिल दीर्घ श्वास घेतो आणि अंजलीला आश्रमात ठेवल्यापासून ते आज चिवच्या किडनॅपिंगपर्यंत सगळं काही शांतपणे एक एक करून सांगतो. तर काका, मला वाटतं जोपर्यंत माझा काका पकडला जात नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या घरी येऊन राहावं. तुम्ही तिथे सेफ असाल. साहिलचं बोलणं झाल्यावर सगळ्यांवर नजर फिरवतो. बाबा आणि मोठी आई थक्क होऊन त्याचं बोलणं ऐकत राहतात. तेव्हा अंजलीच्या बाबांना आठवतं की लहानपणी साहिलसोबत त्यांची भेट झाली होती. तो अंजलीसोबत खेळत होता. त्याचे डोळे, चेहरा, बोलण्याची पद्धत हे सगळं त्यांना आठवतं. त्यामुळेच हॉटेलमध्ये त्याला पाहिल्यावर ते कुठेतरी बघितल्यासारखं वाटलं होतं. माई, मनोजराव अंजलीचे बाबा. साहिल जे बोलतोय ते खरं आहे आणि थोड्या विवंचनेचा प्रश्न आहे. अजून काही घडण्यापेक्षा मला वाटतं तुम्ही इथे राहू नये. आज डॉलच्या जीवावर बेतता राहिलं आहे. अंकुशचे डॅड त्यांना समजावतात. काका, तुम्हाला जर साहिलसोबत नसेल राहायचं तर तुम्ही आमच्या घरी येऊ शकता. तुमच्या सिक्युरिटीची जबाबदारी माझी असेल. अंकुश अंजलीच्या बाबांना सांगतो. अंजलीचे बाबा अंजलीकडे बघतात. ती परत ते सगळं ऐकून रडत होती. डोळ्यातलं पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं. अंजली, मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणत ते त्यांच्या रूममध्ये जातात. अंजली त्यांच्या मागे जाते. अंजली, तुला हे सगळं कधी समजलं? बाबा तिच्याकडे शांतपणे बघत विचारतात. आजच. मी सियाला आणायला गेले होते तेव्हा. अंजली मान खाली घालून मुसमुसत सांगते. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.